नमस्कार. बरेचदा ना आपल्या समाजामध्ये गाडी म्हणजे फोर व्हीलर हे चैनीची गोष्ट मानली जाते, स्टेटस सिम्बॉल मानलं जातं. तसं ते आहेच. पण त्याहीपेक्षा ती एक जबाबदारीची वस्तू आहे आणि जर तुम्ही ती एखाद्या जबाबदार व्यक्तीच्या हातात नाही सोपवली, तर तुम्ही एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकू शकतात किंवा तुम्हाला एखाद्या कठोर कायदेशीर कार्यवाहीला तोंड द्यावं लागू शकतं. तर अशी गंभीर वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आपण काही गोष्टी आता डिस्कस करणार आहोत. तर असे गंभीर प्रसंग 2 बाबतीत ओढवू शकतात. पहिली, जेव्हा आपण आपली गाडी दुसऱ्याला देतो वापरायला किंवा आपण दुसऱ्याची गाडी घेतो. तर आपण आता पहिली शक्यता बघूया. तर कधीतरी काय होतं माहिती आहे, की एखादी आपली परिचित व्यक्ती आपल्याकडे येते, तर ती व्यक्ती तुम्हाला विचारते, की "आता गावी एका अर्जंट कामासाठी जावं लागत आहे आणि मला तुमची गाडी हवी आहे, कारण का माझी गाडी सर्व्हिस स्टेशनला दिलेली आहे." तर आपण म्हणतो, "हो, हो, काही हरकत नाही. घ्या तुम्ही घेऊन जा." पण जेव्हा आपण त्याला ती गाडी वापरासाठी देतो, लाँग ड्राईव्हसाठी कुठे जाण्याकरता देतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची खात्री असते का, की त्याच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आहे? आपल्याला फक्त माहिती असतं, की तो गाडी चालवतो, फोर व्हीलर चालवतो. पण आपण त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स कधी बघितलेलं असतं का? मे बी त्याच्याकडे टू व्हीलरचं लायसन्स असेल किंवा त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स संपलेलं असेल आणि त्याने ते रिन्यू पण केलेलं नसेल. हो की नाही? तर फक्त फेस व्हॅल्यूवरती आपण त्याला आपली एक गाडी ही महत्त्वाची जबाबदारीची वस्तू त्याच्याकडे हँडओव्हर करतो. दुसरं असंही होऊ शकतं, की ती व्यक्ती आपली गाडी एखाद्या बेकायदेशीर गोष्टीकरता वापरू शकते. जसं किडनॅपिंगसाठी वापरू शकते, ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी ती गाडी वापरली जाऊ शकते किंवा ती गाडी ट्रान्सपोर्टेशनकरता वापरली जाते चुकीच्या गोष्टींच्या ट्रान्सपोर्टेशनकरता. जसं ड्रग्ज म्हणा किंवा इल्लीगल वेपन्स म्हणा, हो की नाही? मग अशा प्रकारे एखाद्या अपराधाकरता जर ती गाडी वापरली गेली आणि जर ती व्यक्ती त्या गाडीसकट पकडली गेली किंवा ते गाडी पकडली गेली, ठीक आहे. तर आणि पोलिसांनी जर ती गाडी जप्त केली, तर काय-काय होऊ शकतं? तर पहिलं तर तुम्ही त्या गाडीचे मालक असल्यामुळे त्या अपराधासाठी तुम्हाला सुद्धा जबाबदार धरलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत ती गाडी जर पोलिसांच्या कस्टडीत राहिली, तर त्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टीसाठी इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारते. नाकारू शकत नाही, नाकारतेच. ठीक आहे. त्यामुळे तुमचं हे नुकसान, भयंकर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमची गाडी दुसऱ्याला देऊ नका. आणि माझा स्वतःचा अनुभव तर असा आहे, की लोकं सांगतात, की "नाही, नाही 2 दिवसासाठी घेऊन जातो." हो, अगदी जवळची लोकं. पण ती 2 दिवसासाठी घेऊन जात नाही. ती 4 ते 8 दिवस ती गाडी वापरतात आणि कधी-कधी सांगतात, "या इमर्जन्सी कामासाठी घेऊन चाललो आहे." आणि मग ती इमर्जन्सी कामासाठी नसतेच. ती इमर्जन्सी काम संपलेलं असतं आणि मग नाही, नाही आता जरा एका लग्न आलंय नात्यातलं, म्हणून लग्नाला आपण जाऊन येतो. असं करून आपल्या त्या गोष्टीवरती कंट्रोलच राहत नाही. त्यामुळे शक्यतो आपली गाडी कोणालाही देऊ नका. ठीक आहे. अगदी जवळची व्यक्ती असेल तर सांगा, "बाबा मी येतो, तुला सोडतो आणि परत येतो, पण माझी गाडी नको." गाडी कोणाला देऊ नका. दुसरी परिस्थिती अशी आहे, की तुम्ही दुसऱ्याची गाडी वापरण्यासाठी वापरली. होतं ना कधीतरी तुमची पण गाडी सर्व्हिसिंगला दिलेली असते आणि अगदी अर्जंट काम येतं, तर तुम्ही समोरच्याला सांगतात, की "जरा मला देतोस का रे तुझी गाडी?" हो की नाही? तर समोरची व्यक्ती म्हणतो, "जा घेऊन, काही हरकत नाही." पण तुम्हाला हे माहिती असतं का, की बाबा त्या गाडीचं रजिस्ट्रेशन व्हॅलिड आहे ना, की बाबा त्याचं रजिस्ट्रेशन संपलेलं नाही ना, ह्याची तुम्ही खात्री करून घेत नाही. त्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी, इन पर्टिक्युलर थर्ड पार्टी पॉलिसी आहे की नाही, हेही तुम्ही बघत नाही. आणि अशा प्रकारे अशी गाडी तुम्ही जर चालवत असाल आणि मग जर त्या गाडीचा अपघात झाला, तर ज्याच्या बाबतीत तो अपघात झालाय ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे वारसदार, जर ती व्यक्ती मृत झाली, तर त्या व्यक्तीचे वारसदार ही तुमच्यावरती कायदेशीर खटला भरवू शकते. ती मालकावरती पण त्या गाडीच्या भरू शकते आणि तुम्हाला सुद्धा पार्टी बनवू शकते. हो की नाही? किंवा अशा प्रकारची गाडी तुम्ही चालवत असताना पोलिसांनी तुम्हाला पकडलं, तर तुम्हाला वाटतं का अशा गोष्टी होत नाही? अशा घटना होतात. अगदी माझ्या एका नातेवाईकांनी मला आता जेव्हा त्यांना मी सांगितलं, की मी अशा प्रकारचा व्हिडिओ बनवतोय, तर त्यांनी त्यांचा अनुभव मला सांगितला, की त्यांचा एक मित्र त्यांनी कोकणामध्ये घर बांधलं, म्हणजे बांधत होता. तर तो माझ्या नातेवाईकांना म्हणाला, की "जरा येशील का माझ्याबरोबर?" कारण बांधकामाच्या दरम्यान त्यांना बरेचदा जावं लागत होतं गावाला. ते एकटे जाण्यापेक्षा म्हणून त्यांनी कंपनी म्हणून माझ्या नातेवाईकांना विचारलं, की "अरे, तू येशील का माझ्याबरोबर?" तर ते माझे नातेवाईक म्हणाले, "काही हरकत नाही, जाऊया ना."
तर आता गाडी कोणाची घ्यायची, हो की नाही? तर माझे नातेवाईक म्हणाले, "माझी घेऊया का?" तर मित्र म्हणाला, "काय करूया? तुझी घेऊया का माझी घेऊया?" तुझी माझी असं करता-करता त्या नातेवाईकांचा मित्र काय म्हणाला, "अरे, माझ्या मावस भावाची गाडी आहे, CNG आहे त्या गाडीमध्ये. त्यामुळे आपल्याला जास्त खर्च नाही होणार ना, कारण तुझी आणि माझी गाडी पेट्रोलची आहे, त्याची CNG असल्यामुळे आपल्याला स्वस्तात पडेल ही ट्रिप. आपण त्याची गाडी घेऊन जाऊया." आणि तो जो त्यांचा कोण जो भाचा वगैरे कोणी असेल त्या मित्राचा, तोही चांगला शिकलेला वगैरे इंजिनिअर वगैरे असा माणूस बरं का. त्याची गाडी घेऊन हे लोकं गेले आणि मध्येच त्यांना पोलिसांनी पकडलं, कागदपत्र मागितले आणि जेव्हा त्यांनी कागदपत्र दाखवायची वेळ आली तेव्हा कळलं त्या गाडीचं रजिस्ट्रेशन पण नव्हतं, त्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी पण नव्हती. तर कधी पण फेस व्हॅल्यूवर जाऊ नका. कळलं का? कारण मला वाटतं आपल्याकडे अजूनही समाजात इन्शुरन्सविषयी तेवढीशी जागरूकता नाहीये. बरीच लोकं विदाऊट थर्ड पार्टी इन्शुरन्स पण गाड्या चालवत असतात. तर त्यामुळे तुम्ही आपली गाडी दुसऱ्याला वापरायला सुद्धा देऊ नका आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्यांची गाडी स्वतःकरता वापरायला घेऊ नका. एक असाच किस्सा तुम्हाला मी सांगते, की माझी एक चांगली फॅमिली फ्रेंड आहे आणि ती गेली USA ला. ती USA ला सेटल झाली. पण तिला असं वाटलं, की तिची जी गाडी आहे बघा लोकांचं गाडीवरती प्रेम असतं आपलं, माझी पहिली गाडी असं म्हणून तिने काय केली, ती गाडी विकली नाही. ती गाडी तिने आपल्या एका नातेवाईकाला चालवायला दिली, की बाबा आता गाडी तिच्याच नावावरती नातेवाईकाला फक्त वापरायला दिली. त्या नातेवाईकाने ती गाडी वापरून वगैरे खराब तर केलीच. पण त्याने त्याचा इन्शुरन्ससुद्धा वेळेवर काढला नाही आणि अशा प्रकारे जर त्यांनी त्याचा इन्शुरन्स रिन्यूच नाही केला आणि इन्शुरन्स रिन्यू न करता जर ती नातेवाईक ती गाडी चालवत राहिला आणि जर एखादा ॲक्सिडेंट झालं आणि एखाद्या अपराधात तो अडकला, तर जबाबदारी कोणाची? मालकाची. हो की नाही? किंवा त्या नातेवाईकांनी ज्याच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नाही, अशा व्यक्तीला ती वापरायला गाडी दिली आणि जर त्याचा अपघात झाला, तर परत जबाबदारी कोणाची आली? मालकसुद्धा त्या गोष्टीला जबाबदार होणार की नाही? तर त्यामुळे गाडी ही खूप पणे वापरायची वस्तू आहे. तर तुम्ही कोणाची गाडी घेऊ नका आणि दुसऱ्या कोणाला वापरायला गाडी देऊ पण नका. आणि आपल्या गाडीची चावी असेल ना, ती आपल्या तरुण म्हणजे जे बिलो 18 इयर्स आपली जी मुलं आहेत, त्यांच्या हाताशी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. कारण ती मुलं आहेत, ते चुकू शकतात. आपण पालक कोणी चुकू शकत नाही. आपल्याला तो चॉईसच नाही आहे. ठीक आहे? मला वाटतं हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.